चला एका खेळाडूवर ऑब्जेक्शन आहे प्रतिस्पर्धी संघाचं. चला क्षेत्ररक्षणासाठी फक्त घेतला. यस, ऑब्जेक्शन ग्रँटेड. चला मेजबान आपल्याला विनंती असेल, मेजबान 11 शीघ्र लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर आपण पाहताय मोहम्मद 11 श्रीवर्धन ऑर्गनाइज फ्रेंड्स ग्रुप ऑलवडीची स्पर्धा. हा मॅच महत्वाचा असेल दोन्ही संघासाठी. मेजबान 11 शीघ्र ज्यामध्ये सगळ्यांच्या नजरा असतील. आता यूट्यूब लाईव्हवर आमच्यासोबत प्रेक्षकांची संख्या वाढेल ज्यावेळेस हुसेन टाके फलंदाजीला येतील. काही जबरदस्त खेळ, दमदार. आमदार प्रीमियर लीग अलिबाग मध्ये सुद्धा बाईक जिंकली होती या हुसेन टाकेने. जबरदस्त खेळ केला. नसीबुल्ला ट्रॉफी मध्ये सुद्धा खेळाडू दिसला आपल्याला. चला विनंती असेल लक्षवेधीन थोडासा फास्ट खेळा. विनंती असेल दोन्ही पंच नवीद हसपडेल मुख्य पंचांच्या भूमिकेत. स्क्वेअर लेगला परवेज राऊत. यावेळेस स्ट्राईकला अरबाज, नॉन स्ट्राईकला सरफराज. आमच्यासोबत छोटे अहद जे स्कोरिंग करतायत. जबरदस्त काम त्यांनी कालपासून पाहायला मिळालंय. ते जबरदस्त स्कोरिंगचं काम पाहतात अहद. पहिला बॉल अल्ताफ यांचा. हो वेगवान टीआर पद्धतीचा. आणि आपण सगळ्यांनी पाहिलंय की जसप्रीत बुमराह, लसित मलिंगा हे यॉर्कर टाकतात. पण मला आठवते अल्ताफ त्यांच्या आधीपासून 6च्या 6 यॉर्कर टाकतात. अल्ताफ यांची ती ओळख आहे शिखरासाठी. 40+ एक खेळाडू पण दमखम अजूनही आहे. पहिलाच बॉल पहा, ॲक्युरेट टाकला पहिला बॉल अल्ताफ. पुन्हा एकदा हा फटका बसला. झेल व्हायला पाहिजे होता. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून धावा किती येतील? 6. षटकार. ब्लॉक होलचा चेंडू होता, फक्त मनगटाचा वापर केला होता. क्षेत्ररक्षक जिथे तिथं असताना तर हा खेळ झाला असता. हुसेनलाही माहिती आहे क्षेत्ररक्षण आता बदल करण्यात आले. स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाला अजून वाईट स्क्वेअर लेगला घेतलंय. परफेक्ट यॉर्कर. तिन्ही बॉल पहा, फक्त अरबाजनी हुशारी केली. दुसरा बॉल टप्पा पडू दिला नाही. पहिले कनेक्ट केला बॅटला, त्यामुळे तो षटकार आला. 3 चेंडूच्या नंतर 7 धावा पाहायला मिळतात. सरफराज शिरगावकरला स्ट्राईक मिळते. तीन षटकांचा मॅच, पण 6 चेंडूंचं पूर्ण षटक असेल या मॅच मध्ये. हा सुरेख गोलंदाजी बॅटचीकडे गेली होती. धावाची संधी आहे. वेगाने आले नाही पहिले क्षेत्ररक्षक. लेझी क्रिकेट पाहायला मिळालं.
हुसेन टाके लॉंग ऑन रिझनला. कॅमेरामॅनचंही लक्ष असेल. अल्ताफ अरबाज यांच्यासाठी पुन्हा एकदा यॉर्कर. यॉर्कर किंग म्हणता येईल अल्ताफ यांना. एकही बॉल त्यांचा या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये फक्त एक फुलटाच आपल्याला पाहायला मिळाला. भन्नाट वेग होता या गोलंदाजाकडे. आपल्या तारुण्यात त्यांनी बऱ्याच फलंदाजांना बाद केले. अल्ताफ पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू. हो झेल व्हायला पाहिजे होता. हाही खराब क्षेत्ररक्षण. खूप लेट जंप घेतला. हाताच्या वरून गेला नाही, हाताच्या बाजूने गेला. हाताच्या बाजूने गेला तर तो झेल व्हायला पाहिजे. हाताच्या उंचीवरून गेला असता तर कदाचित हा झेल नसता. अल्ताफला 2 षटकार पडले जरूर, पण दोन्ही वेळेस षटकार इतके मोठे नव्हते. बांडलांच्या थोडी जस्ट बाहेर पडले. दोन्ही वेळेस झेल व्हायला पाहिजे होते. एक वेळेस क्षेत्ररक्षक नव्हते, एका वेळेस क्षेत्ररक्षक होते तर त्यांना झेल टिपता आला नाही. त्यांनी जंप घेतला जरूर आहे, पण झेल टिपला नाही. पहिलं षटक संपलं. धावसंख्या 15 आल्या. तसं या मैदानाची सरासरी जर आपण पाहिली तर 16-17 आहे. 2 षटकार पहिल्या षटकात सहज येतात. सन्माननीय मोहम्मद घसाली साहेबांना विनंती असेल, आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे आणि आसनस्थ व्हायचं आहे. सन्माननीय मोहम्मद घसाली यांना विनंती असेल. हुसेन टाके खराब गोलंदाजी. नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल असेल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल. हुसेन टाके फटका चांगला. फ्री हिट वर हल्ला चढवला अरबाज तानगेनी. फेकलाय वावराच्या बाहेर आंब्याच्या वनात. हुसेन टाकेच्या या बॉलला अरबाज तानगे मागच्या मॅच पासून चांगली फलंदाजी करतायत. 6 धावांनी धावसंख्या पुढे सरकली. 22 धावा. अनस 11 सनीबा श्रीवर्धन. हाही फटका मोठा आहे. हुसेन टाकेला बॅक टू बॅक लांबवर चेंडू फेकला षटकारांसाठी. लगातारच्या दुसऱ्या बॉलवर हा षटकार. 28 धावा. धावा आता येतात खोऱ्याने. षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. अरबाज तानगेचा फॉर्म परत आलाय. ही चांगली गोष्ट आहे अनस 11 सनीबा श्रीवर्धन साठी. कॅप्टन मुस्तकी मुर्झुक खुश होतील या फॉर्मनी. सिनियर खेळाडू जमीर दादे पण खुश होतील, कारण अरबाजचा फॉर्म अनस 11 सनीबा साठी खूप महत्वाचा, कारण मॅच विनर खेळाडू आहे. हुसेन टाकेवर आक्रमण. स्लोवर वन पीक केलाय पण इथे जाळ्यात फासलंय. हुसेन टाकेने खराब चेंडूवर बाद झाले अरबाज तानगे. स्लोवर वन. साबिर शेख. खराब स्ट्रोक सिलेक्शन. अरबाजचं स्लोवर 1 बॉल होता. मला वाटलं सुरुवात झाली अरबाज. इथे 6 बॉल 6चं चित्र स्क्रिप्ट लिहिली जाते का काय अरबाजच्या बॅट मधून, कारण एक नो बॉल पण होता त्याला. साबिर. हो शॉट ऑन पुल. सक्सेसफुल पॉवरफुल. सीमारेषा पार षटकार. हुसेन टाके खराब गोलंदाजी. पहिला नो बॉल.
दुसरा फ्रीडचा बॉल लगातार 2 षटकार अरबाजच्या बॅटमधून. तिसऱ्या बॉलला अरबाजला माघारी पाठवलं. साबिर आला. साबिरने पहिल्या बॉलला हुसेन टाकीच्या बॉलला फेकलं सीमापार. पुढचा बॉल 34 धावा. अल्ताफ आहे तिथे झेल टिकतील. साबिर बाद. चांगला झेल टिपला अल्ताफ यांनी. बॉर्डर लाईनला साबिरला बाद केले त्यांनी. हुसेन महागडा ठरला. 2 विकेट जरूर घेतलीत पण 3 षटकारही आलेत. 1 नो बॉल टाकलाय त्यांनी. शेवटचा बॉल फेस करतील रॉकी सुफियान. पुढचा बॉल हुसेन सुफियान साठी. खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक. फंबल. खराब क्षेत्ररक्षण शिग्रा संघाकडून. मागचा मॅच जर शिग्राने बघितला असेल तर क्षेत्ररक्षण किती गरजेचं असतं. लिपणी व्हावे संघाला मॅचच्या बाहेर जावं लागलं. खराब क्षेत्ररक्षणामुळे पराभव पत्करावा लागला होता. 36 धावा. 2 षटकानंतर 36. अनु रोहन मस्कर. सरफराज शेवटचं षटक घेऊन गोलंदाजीसाठी. रजा गोलंदाजीसाठी. पहिला डॉट बॉल आला रजाचा. चांगली गोलंदाजी. सरफराज डॉट बॉल येतोय. संघाची धाव संख्या 36. अनस 11 सनीबॉयचा मानस असेल 3 षटकात 50 करण्याचा. फटका मोठा आहे सरफराजच्या बॅट मधून. हो पण चेंडू सीमारेषेच्या आत पकडलाय. फलंदाज बाद झाले. लक्षात येईना. इथे विकेट मिळतोय सरफराजचा रजाला. पहिल्या 2 बॉल मध्ये त्यांनी डॉट बॉल टाकून विकेट घेतला. धाव दिली नाही. तर शेब टाणगी जाता येता फलंदाजीसाठी धावा कराव्या लागतील शेबला. रजा फटका चांगला आहे. लॉंग लेग बाउंड्री लाईनला 1 बाउन्स 2 बाउन्स. सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. आला चौकार शेबच्या बॅट मधून. धाव संख्या 40. 40 धावा पाहायला मिळतात. रजा चांगली गोलंदाजी केली होती या मॅच मध्ये. पहिल्या 2 बॉलवर एकही धाव न देता सरफराजला त्याने माघारी पाठवलं. पण शेब आलाय. चांगली फलंदाजी करतोय शेब. फटका चांगला आहे शेबचा. वाह क्लास दाखवलाय. मुस्तकीम खुश आहे. खुर्चीवरून उठलेत. जबरदस्त कडक स्ट्रोक ज्याला म्हणता येईल. कव्हर मधून हा षटकार. अपकमिंग स्टार आहे शेब. थोडासा झाकला तो. मोठे मोठे खेळाडू आहेत. सरफराज सुफियान अरबाज साबिर मुबीन. त्यामुळे शेबला वाट्याला फलंदाजी खूप कमी होते. पण आता आले त्या संधीचं सोनं केलंय
शेप टाणगे बॅक टू बॅक दुसरा षटकार. वा भाई वा, कमालीची फलंदाजी शेप टाणगे. छोटा पॅकेट बडा धमाका. आजपर्यंत गोलंदाज म्हणूनच सनी बॉयज मध्ये त्याला संधी मिळाली, पण जेव्हा फलंदाजीला चान्स लागला त्यावेळेस जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली. संघाची धाव संख्या अर्धशतक पूर्ण झालं, 52 धावा. शेवटचा बॉल रजा. हो हेलिकॉप्टर लँड झालाय सीमा रेषा पार. काय फलंदाजी केली या शेप टाणगेनी. अदनान कर्दमे यांच्याकडून कोल्ड ड्रिंक मिळेल अर्धा लिटर शेप टाणगेला. 200 रुपये मुस्तकी मुर्सूक कडून मिळतील शेबला. काय फलंदाजी केली, अफलातून फलंदाजी. 59 धावांचं लक्ष. नवीन कर्दमे पण प्रचंड खुश आहेत, शेबला मैदानात जाऊन भेटलेत. काय फलंदाजी केली. शेवटचा षटकार तर डोळ्याचं पारणं फेडणारा होता. 200 रुपये समीर दादे यांच्याकडून सुद्धा येतील. समीर दादे यांच्याकडून 200 रुपये येतील शेबला. अफलातून बॅटिंग. मुस्तकी मुर्सूक यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. अदनान कर्दमे यांच्याकडून कोल्ड ड्रिंक मिळेल शेबला. जबरदस्त खेळ शेप ठाणगे. छोटा पॅकेट बडा धमाका. काय इनिंग केली. 4 बॉल फक्त त्याला मिळाले. 4 चेंडूत त्यांनी 3 षटकार 1 चौकार टोकला. 24 धावा कुठल्या. बाइट्स अँड बिट्स कॉफी श्रीवर्धन यांच्याकडून सुद्धा शेप टाणगेला 500 रुपयाचं प्राइज झाले. बाइट्स अँड बीट कॅफे श्रीवर्धन. शेप टाणगे आपण बाइट्स अँड बीट कॅफे मध्ये जाऊन ते प्राइज कलेक्शन करायचं आहे. 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे तुम्हाला. वेल डन शेप टाणगे. जबरदस्त फलंदाजी. समीर दादे यांच्याकडून 200 रुपये. मुस्तकी मुर्सूक यांच्याकडून 200 रुपये. अदनान कर्दमे यांच्याकडून कोल्ड ड्रिंक्स. बाइट्स अँड बीट कॅफे यांच्याकडून 500 रुपये शेबला. 4 चेंडूचा खेळ केला. 24 धावा. 22 धावा. नॉट आउट 22. 3 षटकार 1 चौकार. 59 धावांचं लक्ष आहे 3 षटकात. आव्हान मोठं आहे, पण ते आव्हानही पार करू शकतो. नाव आहे मॅन फ्रॉम शिग्रा हुसेन टाके. ठोकू शकतो या धावा. जबरदस्त बॅटर आहे. आतापर्यंत हे पूर्ण सीझन या खेळाडूंनी आपल्या नावावर केले. आमदार प्रीमियर लीग मध्ये 2 अर्धशतक त्यांनी झळकावली. बाईक जिंकले. या सीझन मध्ये मला वाटतं 2 बाईक जिंकल्या हुसेननी. 1 बाईक जिंकली आमदार प्रीमियर लीगची. जबरदस्त फलंदाजी हुसेन कडून पाहायला मिळाली. मोठ्या मोठ्या स्पर्धेत या खेळाडूवर नजर राहते. रायगड प्रीमियर लीगला या खेळाडूवर चांगली बोली पाहायला मिळते. मुरुड प्रीमियर लीग असेल, अलिबाग प्रीमियर लीग असेल. सहारा स्पोर्ट्स यांच्याकडून सुद्धा 200 रुपये शेप ठाणगेला त्या 3 षटकारासाठी. अफलातून इनिंग. अर्थात सनी बॉयज मॅच थोडा फसला होता. असं वाटत 40 धावाच होतील, पण त्या धावा नेल्या 60च्या घरात शेप ठाणगेने. शेवटच्या 4 चेंडूत नॉस्ट्राईकला रजा. सायकला हुसेन टाके. पहिलं षटक घेऊन श्रीवर्धन एक्सप्रेस मुरुड तालुक्यातील 10 खेळाडूच्या समोर. फिरोज शेखला विचारा फलंदाजी कशी करतो हुसेन टाके. असोसिएशनच्या स्पर्धेमध्ये दाखवलं होतं. पहिला बॉल फटका बसलाय. झेल होईल का सरफराज चेंडूवर पोहोचले नाहीत. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धावी घेतील सरफराज. चेंडूसाठी झुजतात. 2 धाव. चांगला बॉल. मुस्तकीम पहिल्याच बॉलवर संधी निर्माण केली होती हुसेन टाकेला बाद करण्याची. आणि आपण पाहतो विकेटच्या मागे 2 असतात क्षेत्ररक्षक,
पण तो क्षेत्ररक्षक समोर ठेवला होता मुस्तकीमने. तीच मुस्तकीम कडून चूक घडली. मॅचची कडा आता जिथं मोहम्मद आरा येत आहेत ना तिथं जर असते तर इझी झेल झाला असता इथं हुसेन डाकेचा. पहिल्या बॉलवर जीवदान मिळाले हुसेनला. हे जीवदान महागात पडू शकतं नसरियन श्रीवर्धनला. पुढचा बॉल मुस्तकीम. हो नो शॉट. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. मुस्तकीम जबरदस्त फलंदाजी. हे द्वंद्व हे बॅटल खूप चांगलं रंगणार आहे. हा यावेळेस तिखट बाउन्स टप्पा पडला. अतिरिक्त उसळी घेतली चेंडूनी. मुस्तकीम आणि हुसेनचं बॅटल सगळ्या क्रिकेट रसिकांना मनमोहक दृश्य आहे. एका बाजूला अनुभवी गोलंदाज, एका बाजूला अपकमिंग टेनिस क्रिकेट विश्वातील एक चमचमणारा सितारा अर्थात हुसेन टाके. अनुभव दोन्हीकडे. या हुसेनने कमाल केली. सध्या या नावाचा डंका पुऱ्या महाराष्ट्रात वाजतोय. पुढचा बॉल मुस्तकीम हुसेनसाठी. हा फटका बसलाय. मोहम्मद झेलवर पोहोचतील का? पोहोचू शकले नाही. 2 संध्या निर्माण केल्या होत्या मुस्तकीमनी. खराब क्षेत्ररक्षण. हा झेल व्हायला पाहिजे होता. मोहम्मद मोबिन सुद्धा होते स्क्वेअर लेगला. त्यांनाही पोचता आलं नाही. दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या मध्ये हा चेंडू पडला. आता ऍक्टिव्ह क्षेत्ररक्षक म्हणून शोएब ठाणगेला तिथं आणले सरफराजनी. हा चेंज चांगला आहे कारण शोएब मोबिनपेक्षा चलाक आणि चपळ आहे. वेगाने तो चेंडूवर येऊ शकतो. इथे 2 धावा मिळतात. 2 धाव आणि संघाची धाव संख्या 10. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. मुस्तकीम हुसेनसाठी. हा सुरेख गोलंदाजी. अंगारून आदळला. जबरदस्त क्षेत्ररक्षण. खाली फेकी कुठे गेले. लेग बाईस सर. बॅटकट लेग बाईस. लेग बाईसच्या स्वरूपात ही धाव. मुस्तकीम राजासाठी डॉट बॉल. हे षटक निर्णायक राहिलं अनस 11 सनी साठी. अवघ्या 11 धावा आल्या. शिव ठाणगे तुमच्यासाठी समसप आलाय. अदनान करदमे यांच्याकडून होतं. जबरदस्त खेळ आज प्रभावित केले शेफ ठाणगे. जर्सी नंबर 33 आज त्यांनी दाखवून दिलं. 33.
तिसरं षटक घेऊन खालिद रोगे. धावसंख्या 26. हुसेन टाके माघारी परतले. एक षटकार फक्त ठोकला, ज्या बॅटिंगची अपेक्षा होती. उजव्या यष्टीच्या बाहेर वाईट बॉल. अजूनही सामना आहे. 59 धावा आहेत. हुसेन जर थांबले असते तर हा मॅच बनला असता कदाचित. सरफराजने त्यांना माघारी पाठवलं. पण रजा आहेत, जबरदस्त बॅटिंग करतायत. मागच्या 2 चेंडूवर सरफराजला 2 षटकार ठोकलेत. स्ट्राईकला अल्ताफचा स्ट्रोक चांगला नाही आहे. बॅटची कडा घेतली. खाली रिसन मध्ये एक सिंगल येतोय. यानंतर मॅच असेल क्वार्टर फायनलचा. विजयी संघ चालू सामन्यातील विजयी संघ खेळ सायगाव संघासोबत. तर सायगावच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस करण्यासाठी तर पोचायचं आहे सायगाव. तिसऱ्या फेरीतला सामना असेल सायगाव. तिसऱ्या फेरीतील सामना असेल आपला. खाली जबरदस्त यार्कर पाहायला मिळाला. एक सिंगल इथे येईल. जबरदस्त गोलंदाजी खालिदची. पहिल्या 2 चेंडूत 3 धावा फक्त त्यांनी खर्च केल्यात. खालिद अल्ताफ लांबून घेतलाय, आपल्या लपेटला चेंडूला. सीमा पार षटकार. मॅच खूप लांब गेला आता. नो बॉल. हा जर षटकार आला असता 3ला 23 पाहिजे होते. 9 आणि षटकार आला असता तर मॅच मध्ये आली असती. शिग्रा संधी होती अजूनही. फ्री हिट. एक सिंगल आलाय. रसा सुरेख गोलंदाजी. डॉट बॉल. सामना पराभूत होताना दिसतोय. पराभवाच्या छायेत जातोय तो मेजबान 11 शिग्रा संघ. जबरदस्त क्षेत्ररक्षण जमीर यांचं. एक सिंगल. वाईट बॉल. सायगावचे कॅप्टन पोहोचलेत लगेच. विजयी संघ अर्थात नो डाऊट अनस 11 सनीबाई श्रीवर्धन आपण टॉससाठी लगेच पोहोचायचं आहे. शेवटचा बॉल पडला की हा त्रिफळाची क्लीन बोल्ड. हार्ड लक शिग्रा. लेजेंडरी प्लेयर अल्ताफ. अपकमिंग स्टार हुसेन टाके. शेब ठाणगे आपलं पारितोषिक घेऊन जा. बाईट्स अँड बीट्स कॅफे कडून 500 रुपये दे. तुम्हाला तिथे जाऊन कलेक्ट करावे लागतील. सारा स्पोर्ट्स कडून 200. मुस्तकी मुर्जुक कडून 200. जमीर दादे यांच्याकडून 200.